Hello, friends. Welcome to our podcast channel हर्षल 360 डिग्री. आज मला सांगायला आनंद होतोय की आज आपण पहिला पॉडकास्ट मराठीमध्ये करतोय आणि मराठीमध्ये करण्याचं मेन रिझन आहे की आज आपले स्पेशल गेस्ट आहेत रिंदा दुर्वे मॅडम. आणि आज एक महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण डिस्कशन करणार आहोत जो बेसिकली भरपूर साऱ्या फॅमिलीमध्ये खास करून स्टुडंट्समध्ये आपल्याला प्रॉब्लेम दिसून येतो आणि तो म्हणजे मेमरी. भरपूर वेळा असं होतं की स्टुडंट्स पूर्ण बुक बाय हार्ट करतात, सगळे आन्सर्स व्यवस्थितरित्या करतात, पण जेव्हा एक्झामची वेळ येतोय तेव्हा कुठे ना कुठे त्यांचे ॲन्सर्स डोक्यामधून निघून जातात आणि भरपूर लोकांना हा प्रश्न येतो की लक्षात कसं ठेवायचं, मेमरी वाढवायची कशी. आणि त्याचबद्दल आपल्या नॉलेजमध्ये अपग्रेड करायला हेल्प करणार आहेत रिंदा मॅडम. रिंदा मॅडमचा परिचय द्यायचं झालं तर गेले 20 वर्षापासून अधिक ते कल्याण वेस्टमध्ये जयराज क्लासेस चालवत आहेत. त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी 10वीचे सेमिनार्स घेतात मॅडम मराठी आणि इंग्लिश सब्जेक्टबद्दल. त्याचप्रकारे मॅडम टीचर्सला सुद्धा ट्रेन करतात. वेगवेगळे अवॉर्ड्स मॅडमला भेटलेले आहेत, त्याबद्दल मॅडमचं खूप खूप अभिनंदन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पूर्ण गॅरंटी आहे की आज जे काही आपण डिस्कशन करणार आहोत त्यामध्ये नक्कीच आपल्या व्ह्युअर्सला फायदा होईल. सुरिंदा मॅडम आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. मॅडम मी तो तुमचा परिचय दिला, मला माहिती आहे की हा परिचय खूप छोटा आहे, तर जर काही माझं मिस झालं असेल तर आय एम व्हेरी सॉरी. पण मॅडम मला असं वाटतं की लोकांनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखलं पाहिजे, म्हणून जर तुम्ही तुमच्या शब्दात तुमचा परिचय दिला तर बरं होईल. धन्यवाद हर्षल सर. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते की मला या चॅनलद्वारे लोकांशी संवाद करायची एक संधी मिळाली. कारण माझा जो विषय आहे मेमरी टेक्निक्स किंवा ॲज अ मेमरी कोच म्हणून, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं हे या चॅनलच्याद्वारे मला एक संधी मिळाली आहे. कारण अभ्यास जेव्हा म्हणतो तेव्हा आजकाल पालक मुलं हे सगळेच जण टेन्शनमध्ये दिसतात. रादर आय कॅन से की मुलं थोडी बिंदास असतात, पण परीक्षा असेल ना तेव्हा एखाद्या घरातलं वातावरण तुम्ही बघा की पालकांना इतकं टेन्शन असतं. आणि त्यामुळे हे मेमरी स्किल्स जे आहेत, मेमरी टेक्निक्स जे आहेत ते विद्यार्थ्यांना खरंच खूप उपयोगी पडतात. म्हणजे तुम्ही शाळेचे विद्यार्थी बघा, कॉलेजचे बघा किंवा कोणत्याही प्रोफेशनल कोर्सेसला अप्लाय करणारे विद्यार्थी, इवन UPSC MPSC वगैरे जे विद्यार्थी आहेत, इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ज्या आहेत, या सगळ्यात जर म्हटलं ना तर आपल्या मेमरी स्किल्स आणि टेक्निक्स खूपच उपयोगी त्यांना पडतात. आणि त्यामुळे एक जशी तुम्ही ओळख करून दिली त्याच्या व्यतिरिक्त एक मेमरी कोच प्लस करिअर अनालिस्टसुद्धा मी आहे. प्लस आपली जिथून ओळख झाली दॅट इज महाराष्ट्र कोचिंग क्लास ओनर्स असोसिएशन. तर तिथली सुद्धा एक आपला वेगवेगळे झोन्स आहेत. त्यातल्या मुंबईमधला एक जो दिवा टू कसारा जो झोन आहे, तिथले जे सगळे क्लास ओनर्स आहेत त्यांच्यासाठी आपण स्पेशली काम करतो. तर त्याची सुद्धा मी झोनल सेक्रेटरी आहे. आणि बाकी चतुरंग वगैरे अशा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना अभ्यास करायला मदत करणं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. कारण जर आपण बघितलं ना तर कुठल्याही विद्यार्थ्याला असं मनापासून वाटत नसतं कधीच की आपण अभ्यास करू नये, आपण शिक्षकांचा ओरडा खावा, आईवडिलांचा ओरडा खावा, असं कोणालाच वाटत नसतं. त्यांना ना त्या ठिकाणी मदतीची गरज असते की अभ्यास कसा करायचा. सर त्या दृष्टिकोनातनं माझं काम आता याच्या पुढचं असं राहील. वा मॅडम चांगलं आहे. पण आपण आता मेन जो आज आपला टॉपिक आहे त्याच्यावर येऊया. लहानपणी असं बोललं जायचं की बदाम पाण्यामध्ये भिजवून खाल्ले तर मेमरी वाढते. तर म्हणून माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे मॅडम की मेमरी म्हणजे नेमकं काय आहे आणि ते एक्झॅक्टली कसं वर्क करतं. बघूया, खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. एक टीचर ते मेमरी कोच ह्यामधला जो फरक आहे ना किंवा प्रवास जो आहे तो मला सांगायला खूप आवडेल. सगळ्यात प्रथम म्हणजे मेमरी ही 3 म्हणजे RRR अशा गोष्टींनी फंक्शनिंग त्याचं करत असतं. सगळ्यात पहिले म्हणजे रिसीव्ह, आपण जी इन्फॉर्मेशन घेतो, रिसीव्ह, देन रिटेन अँड देन रिकॉल. म्हणजे इन्फॉर्मेशन घेणं, ती डोक्यात ठेवणं आणि रिकॉल ॲज अँड वेन रिक्वायर्ड.
सो ही 3 महत्त्वाची फंक्शन्स आहेत मेमरीची. आणि मेमरी म्हणजे फक्त म्हणजे पालकांना किंवा सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपली मुलं जे वाचतात ते लक्षात ठेवणं दॅट इज मेमरी. इट्स नॉट दॅट. मेमरी ही आपली 3 वेगळ्या वेगळ्या फंक्शन्सनी कार्य करते आणि 5 आपली जी सेन्सेस आहेत त्यांनी बनते. जी आपण घ्राणेंद्रिय ज्याला म्हणतो, सेन्सरी हे ऑर्गन्स, की डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ, या सगळ्यातनं आपल्याला वेगवेगळी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करत असतो आणि ती स्टोअर होत असते. आणि त्यामुळे मेमरीची जी प्रोसेस आहे ना, अगदी मूल जन्मल्यानंतर काही महिन्यांनी ती सुरू होते. त्यामुळे असं कोणीच म्हणू शकत नाही की माझी मेमरी वीक आहे. आपण येऊच त्या भागावर. तर मेमरी मुख्यतः या 5 आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यातनं विकसित होत असते. आणि जर प्रकार बघितले आपण मेमरीचे तर 3 मुख्यतः प्रकार आहेत. नंबर 1 सेन्सरी मेमरी, नंबर 2 शॉर्ट टर्म मेमरी आणि नंबर 3 लॉंग टर्म मेमरी. सेन्सरी मेमरी जर आपण बघलं तर ती इट लास्ट ओनली फॉर फ्यू सेकंड्स. ओके. हां. देन कम्स शॉर्ट टर्म मेमरी विच लास्ट फॉर 3 to 5 minutes. अँड देन लॉंग टर्म मेमरी, की जी काही दिवस, काही महिने, काही वर्ष किंवा फॉर एव्हर अशी राहते. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ना की सेन्सरी मेमरी. आत्ता आपण जे बोलतोय तर इफ यू आर नॉट इन दॅट मोमेंट, 2-5 सेकंदात गेलात तुम्ही, काही कळणारच नाही. आणि म्हणून जेव्हा आम्ही क्लासरूममध्ये सांगतो ना की विद्यार्थ्यांना की अटेंटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. अटेंटिव्ह असलं की ते इथे जातं आणि मग तुम्ही शॉर्ट टर्मवर, लॉंग टर्मवर काम करू शकता. लॉंग टर्म मेमरीमध्ये लक्षात राहण्यासाठी त्याला जाणीवपूर्वक काही प्रयत्न करायला लागतात आणि ते आमच्या मेमरी स्किल्स आणि टेक्निक्सच्याद्वारे आम्ही शिकवतो. क्या बात आहे मॅडम. आणि 20 years मॅडम तुम्ही टीचिंगमध्ये आहात आणि 30 पेक्षा 20 years आपल्या क्लासेसला झाले. पण मॅडम अचानक टीचर ते ही फील्ड म्हणजे कुठल्या गोष्टीने तुम्हाला इन्स्पायर केलं की तुम्ही या फील्डमध्ये आलात? दोन्ही फील्ड ही वेगवेगळी नाही आहेत ॲक्च्युली. हां, की टीचर म्हणून एवढी वर्ष या क्षेत्रात काम करते ना, त्याच्यामुळे मुलांचे प्रॉब्लेम्स काय आहेत ॲक्च्युली ते समजायला लागलं आहे. आणि कोविड नंतरचा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो म्हणजे मुलांकडे बघून खरंच खूप वाईट वाटतं की अटेन्शन स्पॅन किंवा लिस्ट इंटरेस्ट या गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवायला लागल्या आहेत. आणि म्हणून आणि लकीली ना मी असा एक प्रोग्राम बघितला की ज्याच्यामध्ये मी मेमरीची पॉवर बघितली. ॲक्च्युली मला असे कुठे कुठे वेगवेगळे प्रोग्राम्स असतात ते अटेंड करायला मी वेळात वेळ काढून जाते. आवडतं नवीन नवीन शिकायला, नवीन नवीन बघायला, येस, स्वतःला अपडेट करायला. मग मी असाच एक प्रोग्राम अटेंड केला होता आणि त्याच्यात मी बघितलं, अरे एवढी प्रचंड अचाट मेमरीची पॉवर आपल्याकडे आहे आणि आपण तर अगदी म्हणजे फ्यू % पण त्यातली वापरत नाही आहोत. हे जाणवलं लिटरली त्या प्रोग्राममध्ये. म्हणजे मी सांगते की त्या प्रोग्राममध्ये मी बघितलं की 50 शब्द किंवा 100 शब्द, आकडे हे त्या शब्दांकडे, त्या आकड्यांकडे न बघता आपण बोलू शकतो. आणि मीही स्वतः ते टेक्निक डेव्हलप केलेलं आहे. मलाही तुम्ही असे 50 किंवा 100 शब्द किंवा आकडे जरी दिलेत ना, तरी मी ते कोणत्याही क्रमाने 1 ते 100 किंवा 100 ते 1 म्हणजे हे सगळ्यांना पॉसिबल नाही. त्याची एक टेक्निक आहे आणि ते टेक्निक शिकावं लागेल. माझा पुढचा प्रश्न त्याच्याशीच रिलेटेड आहे. आजच्या डेटमध्ये मेमरी कोचिंग ही कशी वर्क करते आणि आजच्या डेटमध्ये खरंच त्याची गरज आहे का? नक्कीच, खूपच गरज आहे. कारण सोशल मीडिया ॲडिक्शनमुळे ना मुलांचा अटेन्शन स्पॅन खूप खूप कमी होत चालला आहे. फक्त मुलांचंच नाही तर वर्किंग प्रोफेशनल्स लोकांच्या बाबतीतही तोच प्रॉब्लेम आहे. म्हणजे हाच फक्त एक सोशल मीडिया हा एकच प्रॉब्लेम नाही आहे. आपली लाईफस्टाईल वगैरे असे अनंत गोष्टी त्याच्याशी जोडलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे मेमरी स्किल्स आणि मेमरी टेक्निक शिकणं हे खरंच म्हणजे काळाची गरज आहे आपण असं म्हणू शकतो. एक सिम्पल उदाहरण ठेवते मी तुम्हाला की बऱ्याच मुलांना इतिहास, भूगोल वगैरे असे विषय, इतिहास जनरली खूप बोरिंग वाटतं. अगदी काही मुलं सोडली तर म्हणतात काय करायचं ते शिकून, तो आहे असं मुलं म्हणतात. त्यातल्या त्या तारखा, वर्ष
कोण लक्षात ठेवणार आणि काय गरज आहे लक्षात ठेवायची, असं मुलं म्हणतात आणि खूप बोर होतात. बरोबर. पण सांगा सर, तीच मुलं जे हिस्टॉरिक सिरियल्स वगैरे असतात किंवा हिस्टॉरिक मूवीज वगैरे असतात, आता तानाजी मूवी किंवा शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचे किंवा अजूनही काही ऐतिहासिक विषय असतील, हीच मुलं तो मूवी किंवा त्या सिरीज किती आवडीने बघतात, खूप आवडीने बघतात. म्हणजे सांगा, तो विषय बोरिंग आहे का द वे इन बाय विच इट इज प्रोजेक्टेड, दॅट इज बोरिंग ना. मग आमच्या मेमरी स्किल्समध्ये आम्ही तो खूप इंटरेस्टिंगली इतिहास किंवा त्याच्यातल्या गोष्टी ज्या आहेत, मोठी प्रश्नोत्तरं जी आहेत, सायन्समधली बघा, कोणतीही बघा, तर ती आम्ही अशा पद्धतीने त्यांना शिकवतो ना, ते टेक्निक शिकवतो की ह्या पद्धतीने करायचं. त्यामुळे मुलं खूप आनंदाने एकदम एन्जॉय करून करतात ते. नाही आणि ॲक्च्युली मला असं वाटतं की स्टुडंट्सला याची खूप गरज आहे, कारण भरपूर सारे मुलं ज्यांची मेमरी वीक असते. लेट मी डिस्टर्ब. मेमरी वीक असते, देर इज नो सच कॉन्सेप्ट सर. ओके. एव्हरीवन इज बॉर्न विथ इन्फिनाईट मेमरी. देवाने आपल्याला ना अनंत मेमरी दिलेली आहे, इन्फिनाईट, दॅट इज द राईट वर्ड. म्हणजे यू कॅन से इट्स मोर दॅन 300 gigabytes. एवढी मेमरी आपल्याला दिलेली आहे. हां, पण असं असतानाही आपण काही गोष्टी विसरतो. का? बिकॉज वी हॅव नॉट ट्रेन्ड अवर मेमरी. सो वी नीड टू ट्रेन अवर मेमरी. आता तुम्हाला घरातनं काही वस्तू, तुम्ही बाहेर जायला निघालात, काही वस्तू आणायच्या आहेत, आपण काय करतो? लिहून घेतो. नोट. पहिले तर चिठ्ठी असायची, चिठ्ठी असेल हातावर लिहून घ्यायचं, नंतर चिठ्ठी, आणि आता मोबाईल. म्हणजे आपण दिवसेंदिवस एवढं ॲडिक्ट होतोय त्या गोष्टींचं की साध्या गोष्टी सुद्धा आपण विसरायला लागलो आहे. म्हणजे आपणच आपल्याला वीक बनवत. जसं फ्यूल असतं ना, तसं मेमरीमध्ये तुम्ही जेवढं फ्यूल द्याल ना, तेवढी ती शार्पन होत जाते. आता तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारते. तुम्ही जॉनी जॉनी येस पप्पा सहज बोलू शकाल पटकन. नाम है शहनशाह, डायलॉग बोलू शकता ना तुम्ही पुढचा. किती वेळा बघितलाय हा डायलॉग? किती पाठ केलाय का जाणीवपूर्वक? नाही ना. कविता पाठ केली आहे का जाणीवपूर्वक, जी लहानपणी शिकला आहात ती लक्षात आहे ना अजून? म्हणजे तुमची मेमरी वीक आहे का? नाही ना. मग फक्त आपण त्याला ट्रेन करणं गरजेचं आहे. मी माझा पॉइंट परत घेतो, कारण ऍक्च्युली याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी ऍड करतो. माझा मोठा मुलगा आहे, तो आता जस्ट 7-8 years आहे, पण तो फ्रॉम 4 or 5 years किंवा कदाचित त्याच्यापेक्षा पहिल्यापासून द लायन्स किंग एक मूवी आला होता, आणि आम्ही इमॅजिन पण नव्हतो करत त्यावेळेला, कारण त्या लायन्स किंग मूवी मधले एक डायलॉग त्याला पाठ होते, एक डायलॉग. आणि आम्ही असंच जे नर्सरीच्या स्टोरी वगैरे त्याला सांगायचं होतं, ते स्टोरी वगैरे त्याला बोलताना थोडंसं आपल्याला थोडंसं पुशअप करायला लागायचं. पण लायन्स किंग मूवी मधला एकही डायलॉग बोलायला त्याला पुशअप करायला गरज नाही लागायची, तो वर्ड टू वर्ड बरोबर बोलायचा. सो आय थिंक ती पॉवर कदाचित हीच असेल. ग्रेट. त्याचं अजून एक कारण आहे की ते व्हिज्युअल्स आहेत. हां, व्हिज्युअल्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर मेमरी टेक्निक्स किंवा स्किल्स. जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो, ती गोष्ट जास्त चांगली लक्षात राहते रादर दॅन ऐकण्यापेक्षा. जनरली काही जणांचा ऑडिटरी सेन्स खूप जास्त डेव्हलप असतो. जसं आपण बघितलं की ही 5 आपली जी सेन्सरी ऑर्गन्स आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं व्हिज्युअल्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण काय होतं, जेव्हा व्हिज्युअल्स बनतात ना, तेव्हा थोडं सायंटिफिक टर्म आहे आपला हिपोकॅम्पस म्हणून जो एक ब्रेनचा पार्ट असतो तो, आणि हा आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो आहे, त्याचं कनेक्शन बनतं. कशाने? व्हिज्युअल्सनी, इमॅजिनेशन्सनी, आणि त्याच्यामुळे न्यूरल कनेक्शन्स प्रॉपर बिल्ड होतात. म्हणजे वी कॅन से की जसं आर्किटेक्टचं काम असतं की बिल्डिंग बनवायच्या आधी एक तो त्याचा रफ एक ढाचा तयार करतो किंवा याच्यामध्ये तो असतो, डिझाईन असतो. तर जेव्हा तुम्ही कुठली कॉन्सेप्ट जेव्हा ग्रहण करता ना, त्यावेळेला जर त्याचं व्हिज्युअल परफेक्ट बनलं तर ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे काम करते. म्हणजे मेमरी वर्क्स लाईक आर्किटेक्ट. पहिलेच ते स्टोअर करून टाकतं, हां, रादर दॅन वर्ड्स, बिकॉज वर्ड्स इज नॉट द लँग्वेज ऑफ मेमरी.
व्हिज्युअल्स इज द लँग्वेज ऑफ मेमरी, आणि म्हणून ते तुमच्या मुलाच्या बाबतीत ते पटकन त्याला ते सगळं लक्षात राहिलंय. हां, ते तर बरोबर आहे. पण त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट मी आहे. माझा प्रॉब्लेम आहे की मला फार गोष्टी लक्षात नाही राहत. अच्छा, तुम्ही बोललात ना आपण लिहून घ्यायचं किंवा काय, जर नाही लिहून घेतलं 5 पैकी एखाद 2 गोष्टी तर मी विसरूनच जातो. तर मला वाटतं माझ्यासारखे असे भरपूर काही माझे व्ह्युअर्स असतील तर त्यांच्यासाठी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की असं जर प्रॉब्लेम आम्हाला आहे तर आम्ही आमची मेमरी वाढवण्यासाठी कोणत्या इझी गोष्टी केल्या पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा तर हे बोलणं की माझ्या लक्षात राहत नाही, ह्याच्यावर क्रॉस करायचा. अच्छा, काढून टाकायचं. काढून टाकायचं. कारण ना बघा, एक म्हणजे थोडा वेगळा विषय आहे हा. जे तुम्ही बोलता ना ते घडत असतं. हे एंटायर युनिवर्स इज मेड अप ऑफ एनर्जी. जी एनर्जी तुमच्यामध्ये आहे तीच बाहेर येणार आहे. आपण जेव्हा बोलतो की हे माझ्या लक्षात राहत नाही, वर्षानुवर्ष काय होत आलंय? हेच होत आलंय. तुम्ही तुमच्या सेल्सना तेच दिलंय. आपण कशाने बनलोय? सेल्स आणि सेल डिव्हिजन आणि त्याच्यातनं सेल रिप्रोडक्शन, आणि ते म्हणजे एक सेल दुसऱ्या सेलला काय देते? तेच विचार देते. तेच विचार तुम्ही घेऊन कालही तेच बोललात, 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी, काही वर्षांपूर्वी, आजही आणि उद्याही तेच बोलत आहात. तर तेच होणार आहे. सो स्टार्ट सेइंग की माझी मेमरी खूप छान आहे, माझी मेमरी मला पूर्णतः सपोर्ट करते. हे अगदी मनापासून बोललात ना तर नक्की हळूहळू होईल. आणि शिवाय टेक्निक्स आहेत त्याच्यासाठी. आपण म्हणजे माझा विचार आहे, मला जेव्हा मी विद्यार्थ्यांचं हे घेते ना आपले मेमरी वर्कशॉप्स, तेव्हा मला पालक किंवा त्यांचे आजी आजोबा, मॅडम आमच्यासाठी काहीतरी घ्या. तर मी ऑलरेडी त्या ह्याच्यामध्ये आहे, सिनियर सिटीजन्ससाठी किंवा ह्यांच्यासाठी मेमरी ट्रेनिंग प्रोग्राम. तो पण सुरुवात आपली तिथून झाली पाहिजे. कारण आम्ही मुलांनाही तेच सांगतो की रोज तुम्ही ते बोलायचं आहे, रोज. आणि त्याने नक्की फरक पडतो. जर नाही लक्षात राहते बोलून नाहीच लक्षात राहते ना, मग लक्षात राहते बोलून लक्षात राहीलच. म्हणजे स्टार्ट सुद्धा बसून झालेली राहीलच लक्षात. बरं, आजपासून मी यूज करेन नक्की. मॅडम, दुसरा क्वेश्चन मला तुम्हाला विचारायचं आहे की व्हिज्युअलायझेशन अँड असोसिएशन या 2 टेक्निकचा यूज कसा केला पाहिजे? खूप पॉवरफुल टेक्निक्स आहेत ती, व्हिज्युअलायझेशन आणि असोसिएशन. जसं व्हिज्युअल्स आर द वी कॅन से सोल ऑफ द मेमरी टेक्निक, बिकॉज इट बिल्ड्स न्यूरल कनेक्शन्स. ज्या न्यूरॉन्स आहेत त्या ती लँग्वेज पटकन घेतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणची स्कॅटर्ड इन्फॉर्मेशन आहे ना ते आपण एका स्ट्रक्चर्ड फॉर्ममध्ये घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आता सायन्समध्ये जर काही मेटल एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस वगैरे असं असेल किंवा इतिहासातले एखाद्या युद्धाचं वर्णन असेल, तर त्यावेळेला त्यातले जे पॉइंटर्स आहेत ते पॉइंटर्स तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जर असोसिएट केले आणि त्याचं एक व्हिज्युअल तयार केलं तर ते उत्तर तुमच्या नक्की लक्षात राहतं. इवन मी बघते की वर्किंग प्रोफेशन्सना सुद्धा प्रेझेंटेशन्स वगैरे द्यायची असतात. अशा वेळेला हे जर त्यांनी एक स्ट्रॉंग व्हिज्युअल्स बनवून ठेवली की आपोआप त्याचं असोसिएशन तयार होतं आणि त्यामुळे त्याचा प्रचंड फायदा होतो. आणि अगेन देर इज अ क्वेश्चन की आत्मविश्वास निर्माण होतो ना त्याच्यातनं, की वेन यू आर कॉन्फिडंट, येस आय कॅन प्रेझेंट माय सेल्फ इन अ प्रॉपर वे, तर तुम्ही 80% लढाई तिथेच जिंकला आहात ना. ते तर आहे. आणि लॉंग टर्म मेमरी, जर आपली लॉंग टर्म मेमरी आपल्याला वाढवायची असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? कन्सिस्टंट एफर्ट्स. आता एखाद्या म्हणजे ही काही गोळी नाही आहे एखादी की गोळी दिली आणि काम झालं. एखाद्या व्यक्तीला जर ब्लड प्रेशरचा त्रास होत असेल तर डॉक्टर काय सांगणार, बाबा टेन्शन घेऊ नकोस, ही गोळी घे. पण डॉक्टरांनी म्हटलं टेन्शन घेऊ नकोस म्हटल्यानंतर टेन्शन रिलीज झालं असं तर नाही ना होत. हां, बरोबर. इट इज लाईक दॅट. मेमरीवर आपल्याला काम करायला लागेल. इथे एक गोष्ट महत्त्वाची सांगावीशी वाटते की एक ॲव्हरेज स्टुडंट आणि टॉपर याच्यामध्ये काही विशेष फरक नाही आहे. फरक असाच आहे की
जी टॉपर्स मुलं असतात ना ती वारंवार रिव्हिजन करतात, वारंवार रिव्हिजन करतात आणि त्यामुळे त्या परीक्षेच्या वेळेला त्यांना असं काही टेन्शन नसतं की येस आय हॅव डन सॉर्टेड. सो मेमरीमध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे की वारंवार रिव्हिजन. मग आता जेव्हा मी असं पालकांना सांगते तेव्हा ते म्हणतात, अहो मॅडम वारंवार रिव्हिजन कुठलं? आमची मुलं किंवा मुलंही प्रांजळपणे कबूल करतात, एक दिवस आधी बसायचं आणि सगळं करायचं. तर तुम्ही सांगा हे शक्य आहे का? पॉसिबलच नाही आहे. पण आपल्याकडे जे प्रोग्राम्स आहेत, ज्या अभ्यास करायच्या पद्धती आहेत, फॉर एक्झाम्पल डेफिनेशन आपण लर्न करायची एक सोपी पद्धत आहे आपल्याकडे, नंतर एखाद्या डायग्राम्स कसे लक्षात ठेवायचे वगैरे. तर या ज्या पद्धती आहेत ना त्यांनी अभ्यास करणारा लागणारा जो वेळ आहे ना तो खूप कमी होतोय. म्हणजे 2 तासाचा अभ्यास तुम्ही 40 मिनिटात या टेक्निक्सने करू शकता. मग त्याच्यामुळे काय होतं की मुलांचं एक्झॉशन पण कमी होतं आणि नंबर ऑफ रिव्हिजन्स करायला वेळ मिळतो. एका दिवशी म्हणजे आमच्याकडे असे प्लॅन आहेत की वीकली रिव्हिजन कशी करायची, मंथली रिव्हिजन कशी करायची आणि त्यामुळे मुलांचे स्कोर्स ड्रास्टिकली वाढतात. सो ह्या गोष्टी आहेत ना किंवा मल्टिपल रिव्हिजन्स शिवाय अजून गोष्टी पण त्याच्याशी निगडीत आहेत की झोप, आहार, या पॉझिटिव्हिटी जसं मी सांगितलं पहिले तसं या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन आपण जेव्हा प्रॉपर घेतो तेव्हा ते तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जातं. बरोबर. मी आणि एक अजून मला महत्त्वाचा क्वेश्चन विचारायचं आहे. जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यामध्ये भरपूर सारे स्टुडंट आहेत किंवा पॅरेंट्स असतील, त्यांच्या मुलांसाठी हा एक जेन्युइन क्वेश्चन आजच्या डेटमध्ये झाला आहे की भरपूर साऱ्या स्टुडंटची एक अशी कंप्लेंट असते की सर आम्ही फर्स्ट चॅप्टर जेव्हा स्टडी करतो तो आम्हाला येतो, त्यानंतर जेव्हा आम्ही सेकंड चॅप्टर करतो तेव्हा फर्स्ट चॅप्टर ब्लँक झालेला असतो आणि फक्त सेकंड चॅप्टरचं आम्हाला येतं. देन अगेन फर्दर पुढे असं जाणार तर मग तेच होत जातं. थर्ड चॅप्टर केला की मग फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर ब्लँक होऊन जातो, फक्त थर्ड चॅप्टर येतं. मग अशा मुलांसाठी काय सजेशन असेल तुम्हाला? त्यांनी ना आपली अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ना, काही मुलं रोट लर्निंग करतात हां किंवा नुसतं म्हणजे समजून घेऊनही पाठ करणारे असतात, नाही असं नाही. पण अगेन देर शुड बी रिपिटेशन आणि त्याच्यासाठी एक प्रॉपर आमच्या मेथड्स आहेत की आम्ही ना पूर्ण एका चॅप्टरचे एक प्रॉपर समरी करतो. मग ती समरी कशा प्रकारे करायची? आता समरी पुन्हा अगेन ती तुम्ही वर्ड्समध्येच घेतली, वर्बल म्हणजे याच्यामध्ये इन्फॉर्मेशनमध्ये, तर ते थोडंसं कठीण जातं. मग तिथे आम्ही आपले वेगवेगळे फ्लो चार्ट बनवा, वेब चार्ट्स बनवा किंवा आमच्या अजूनही काही इंटरेस्टिंग हे आहेत पद्धती आहेत, तर त्या पद्धतीने त्या पूर्ण चॅप्टरचा ना एक असा समरी चार्ट बनवून ठेवायचा आणि आम्ही त्याच्यात कलर पेन्स वगैरे असं वापरायला सांगतो. म्हणजे इतकं जे आपण छोट्या मुलांचे प्रायमरीची वगैरे मुलं असतात त्यांच्याकडे कसं कलरफुल त्यांची पुस्तकं असतात ना, तसं आम्ही आमचे जे मेमरीचं जे पुस्तक बनवतो त्या वर्कशॉपमध्ये त्याच्यामध्ये असं सगळे कलर्स वगैरे वापरून ती पद्धत मुलांना देतो की या पद्धतीने तुम्ही करा. तर नक्की तुम्ही पहिला, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर, कोणताच चॅप्टर आणि ज्या आमच्या रिव्हिजन मेथड्स आहेत की 24 आवर्समध्ये एक रिव्हिजन झालीच पाहिजे. काल जे वाचलंय ते उद्या तुम्ही अभ्यास करायला बसण्याच्या आधी पहिले काल तुम्ही अर्धा तास, पाऊण तास जो काही अभ्यास केलाय ना तो रिवाईज करायचा आहे. कारण काय होतं माहितीये, काल जे वाचलं ते मुलं दुसऱ्या दिवशी बघत नाहीत. बरोबर. तिसऱ्या दिवशी पुढचं, चौथ्या दिवशी पुढचं, असं. पण आपला मेंदू ना एका प्रकारे कार्य करतो की दिवसभरात घेतलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यातली 80% तो काढून टाकतो आणि 20%च ठेवतो. हां, इट वर्क्स ऑन 80-20 वे. आणि अजून एक मजेदार गोष्ट सांगते अबाउट ब्रेन. ब्रेन इज द लेझिएस्ट ऑर्गन. मोस्ट ऍक्टिव्ह पार्ट ऑफ द बॉडी आहे. लेझिएस्ट ऑर्गन आहे. तुम्हाला जर इथून तिथे जाऊन तो पाण्याचा ग्लास घ्यायला सांगितलाय तर जाऊ दे ना. ओके, जोपर्यंत ब्रेन सांगत नाही ना बाई तू उठ आणि तो जाऊन पाण्याचा ग्लास घे, तोपर्यंत माझी बॉडी काही इथनं हलणार नाही. बरोबर. म्हणून ना त्याला हे देणं गरजेचं आहे, सवय लावणं गरजेचं आहे. पण म्हणतो ना सवयी लागतात, हां, तर ते ह्याच्याशी रिलेटेड आहे. आणि या पद्धतीने जर आपण गेलो की दुसऱ्या दिवशी आपण कालचा झालेला अभ्यास एक 10 मिनिटं लागतात, ज्या पद्धतीने आम्ही करून घेतो ना तो व्ह्यू करायला आणि लक्षात ठेवायला 10 ते 15 मिनिटं सफिशियंट आहेत. पण तो वेळ देणं गरजेचं आहे. कारण
80% इन्फॉर्मेशन जाणार आहे, 20% राहणार आहे. आणि सेम दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी सेम होणार आहे. मग तुम्ही पाचव्या दिवशी रिझल्ट बघा सर, 20 करत ते 100% निघून गेलं 5 दिवसापूर्वीचं. म्हणूनच हा प्रॉब्लेम. म्हणून हा प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून जाणीवपूर्वक एक 15 मिनिटं कालच्या ह्याच्यावर आज घालवलीत ना, आणि मग पुन्हा ते 7व्या दिवशी त्याच्यावर काम करायचं. म्हणजे रविवार हा मुलं सगळे मज्जेसाठी, सुट्टीसाठी असं समजलं जातं. आय अग्री, दॅट इज नितांत गरज आहे आपल्याला या सगळ्याची. पण मग रविवारच्या ऐवजी इतर कोणता तरी दिवस किंवा रविवारी 1 तास जरी काढलात ना तरी होऊ शकतं. मग हा जो प्रॉब्लेम आहे ना, की मी पुढचं करत जातो आणि ते लक्षात राहतं पण मागचं सगळं विसरून जातं, हा प्रॉब्लेम डेफिनेटली याने ओव्हरकम होईल. म्हणजे मुलांना तुम्ही अगदी सांगा आवर्जून की हे करा तुम्ही, की प्रॉपर नोट्स, प्रॉपर फ्लो चार्ट वगैरे बनवला तर ते तुम्ही केलं, बघितलं एकदा तरी डोक्यात राहू शकतं. पण आजच्या डेटमध्ये मॅडम जर आपण ऑब्झर्व केला तर स्टुडंटमध्ये खूप सारे चेंजेस झालेत. फॉर एक्झाम्पल सगळ्यात इम्पॉर्टंट झोप. पहिले असं होतं की 10 वाजता झोपलं, सकाळी 5-6 वाजता उठलं. पण आता असं होतं की मला 12-1 वाजेपर्यंत झोपत नाही. एक तर टीव्ही किंवा मोबाईल हे त्यांच्या हातात असतं. आणि दुसरं जे ते कन्झ्युम करतं आहार, जेवण, मॅक्सिमम जंक फूड आजच्या डेटमध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे. तर झोप आणि आहार हा मेमरीवरती इफेक्ट करतो का? नक्कीच. खूप खूप चांगला प्रश्न विचारलात सर तुम्ही. आता प्रॅक्टिकली 9 वाजता 10 वाजता झोपणं शक्य नाहीये, पण निदान 10:30-11ला तरी मुलांनी झोपायला, मुलांनी काय सगळ्यांनीच, म्हणजे आपण एक घरातनं ते कल्चरच तयार करायला पाहिजे. तुम्ही सकाळी लवकर उठा पण झोपा लवकर. म्हणजे ती वेळ आपण नियंत्रित करायला पाहिजे. त्याचे अनेक फायदे आहेत. आता जनरली असं म्हटलं जातं की झोपलं ना की शरीराला आणि मेंदूला पण जरा आराम पाहिजे असं म्हटलं जातं. पण झोपेमध्ये शरीराला आराम मिळतो, मेंदू त्यावेळेला सक्रिय होतो. हां, इट इज ॲक्च्युली डाऊन टाईम फॉर ब्रेन. ॲक्च्युली त्यावेळेला ते काय करत असतं, डेटा रिरायटिंग. मेंदूचे जे सेल्स आहेत, न्यूरॉन्स आहेत, दे वर्क ॲज डेटा रिरायटिंग. जी दिवसभरात इन्फॉर्मेशन घेतलेली आहे त्याच्यातली कोणती इन्फॉर्मेशन हवी आहे, कोणती नको आहे, नको असलेली तो काढून टाकतो, हवी असलेली ठेवतो. प्लस दुसऱ्या दिवशीच्या रेकॉर्डिंगसाठी तो जागा तयार करतो. डिफरंट न्यूरॉन्स आर ॲलोकेटेड दिस काइंड ऑफ वर्क. म्हणजे त्यावेळेला तो वॉचमन असतो. आणि आपण आजच्या आता डेटाच्या भाषेत किंवा टेक्नॉलॉजीच्या भाषेत म्हटलं ना तर इट इज डेटा रिकव्हरी किंवा सिस्टम रिकव्हरी अपडेट. दिस इज द परफेक्ट वर्ड, सिस्टम रिकव्हरी अपडेट फॉर ब्रेन. आणि हे सगळं करण्यासाठी त्याला 7 ते 8 तास लागतात. पण आपण ते देतोय का? मग त्यामुळे ते काम आहे ना ते इनकम्प्लीट राहतोय. डेटा कुठे सेग्रिगेट करायचा, कुठे स्टोअर करायचा, या गोष्टी त्याच्यासाठी तो तेवढा वेळ घेतो. आणि म्हणून तुम्ही 10:30-11ला झोपा, सकाळी 5:30ला उठा. म्हणजे फक्त 7 ते 8 तास झोप. मग मुलं म्हणतील आम्ही 1ला झोपतो आणि सकाळी 8ला 9ला उठतो, ते नाही. त्याच्या मागचं कारण म्हणजे आपली गट हेल्थ अँड ब्रेन किंवा गट ब्रेन कोहेरन्स आपण ज्याला म्हणू शकतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सर, गट ब्रेन कोहेरन्स. की आपल्या गट्समध्ये जे युजफुल हे असतात बॅक्टेरिया, बायोम्स आपण ज्यांना म्हणू शकतो, ते ना या वेळातच एक महत्त्वाचं कार्य करत असतात. आणि ते म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. हां, पण हे जे बायोम्स असतात ना ते केव्हा ॲक्टिव्ह होतात, जेव्हा त्यांना मेसेज मिळतो न्यूरॉन्सकडनं की ही व्यक्ती झोपली. तोपर्यंत ते त्यांचं काम सुरू करू शकत नाहीत. त्याच्यामुळे ही जी वेळ आहे ती महत्त्वाची आहे, तो स्पॅन आहे तोही महत्त्वाचा आहे. आणि म्हणजे तुम्ही 12-1ला हे काम सुरू केलं की त्यांना वेळच इन्सफिशियंट मिळतो. म्हणजे तुम्ही पुढे जरी झोपलात
त्यांची ॲक्टिव्हिटी नसतेच त्यावेळेला. हां, त्याच्यामुळे तो वेळ महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं ना, मुलांना जेव्हा आपण समजावून सांगतो ना, त्यामुळे त्यांना ते समजतं. नाहीतर काय होतं, त्यांना आजकालच्या मुलांना ना की, आणि चांगली गोष्ट आहे ती, की त्यांना कारण हवं असतं. ते काय म्हणतात, झोपतो की मी 8 तास, 12ला झोपतो, 8ला उठतो, 1ला झोपतो, 9ला उठतो. हे नियम काय सांगतो की पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. मग मी झोपतो की तेवढा वेळ. हां, पण जेव्हा हे कारण त्यांना आपण समजावून सांगतो ना, मुलांना समजतं. मग ते हळूहळू हळूहळू त्या झोनमध्ये येतात. म्हणजे पुरेशी झोप तर पाहिजे, पण त्यासोबत त्या झोपेचा जो टाइम आहे तो टाइम पण इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आणि आहार, कोणता आहार घेता आहात, कारण त्याच्यावर तुमचं संपूर्ण गट आणि ब्रेन कोहेरन्स इन्क्लुडिंग हार्ट, हे पण म्हणजे या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे मन आणि बुद्धी, या 2 गोष्टी ज्या आहेत ना, बुद्धीला सगळ्यांना समजत असतं, मनाला समजणं महत्त्वाचं आहे. सकाळी उठून फिरायला जायला पाहिजे. आता जर आपण विचारलं तर सगळेजण म्हणतील हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. किती जण जातात? 90% हात खाली येतील. म्हणजे बुद्धी आणि मन ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर ह्याची प्रॉपर सांगड होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मेमरी शी खूप जास्त रिलेटेड आहेत. आणि मेमरी हा असा भाग आहे ना की खूप खूप महत्त्वाचा आहे, कोणीही व्यक्ती असो. आज आपण बघतो की डिमेन्शिया किंवा अशा स्वरूपाने किंवा या आजाराने ज्या व्यक्ती त्रस्त आहेत, त्या स्वतः किती प्रॉब्लेम फेस करतात, आणि त्यांच्या घरचे सुद्धा नॅचरली त्यांना म्हणजे एक वेगळाच हे असतो. तर या सगळ्या गोष्टी आपण ह्या गोष्टी जर ठेवल्या, नियंत्रणात ठेवल्या, आणि जाणीवपूर्वक आपल्या मेमरीमध्ये काही टेक्निक शिकून त्याचं ॲप्लिकेशन केलं, तर सगळ्या गोष्टी नक्कीच टाळता येऊ शकतात. नाही, आता म्हणजे एवढं जे आपलं डिस्कशन झालं त्यामध्ये एक गोष्ट कळतंय की मेमरी ह्याच्याशी रिलेटेड आपल्या बॉडीमधलं जर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असेल तर तो आहे ब्रेन. करेक्ट. तर मला एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे की आपल्याला आपल्या बॉडीमध्ये आर्म्स वाढवायचे आहेत, तर जिममध्ये त्याचं एक्सरसाइज आहे, लेग्स इम्प्रूव्हमेंट करायचं त्याचं आहे, आईस करायचं आहे त्याच्यासाठी एक्सरसाइज आहे. तर त्याचप्रमाणे आपलं ब्रेन जर इम्प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे मेमरी इम्प्रूव्ह करायचं, तर ब्रेनसाठी कुठली एक्सरसाइज आहे का? नक्की आहे, नक्की आहे. त्याची पण आहे? अरे वा, मग आमच्या व्ह्युअर्सला ऐकायला ते आवडेल. सांगेन सुद्धा आणि करूनही दाखवेन. हा, की जसं आपले मसल्स डेव्हलप करण्यासाठी आपण जिम लावतो किंवा वेगळे फिटनेस प्रोग्राम्स घेतो, तसं मेमरी डेव्हलप करण्यासाठी आम्ही एक ब्रेन जिम म्हणून आमची कॉन्सेप्टच तशी आहे. हां, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, पण ब्रेन जिम हे त्यातला एक महत्त्वाचं आणि साधं, आणि मुलांना किंवा कोणालाही करता येईल, कुठेही बसून करता येईल, ₹1 खर्च नाही आहे त्याच्यासाठी. हां, खूप छान आहे. त्याच्या मागचं हे तत्व असं आहे की आपल्या डावा भाग जो असतो मेंदूचा, तो उजव्या भागाची सगळ्या मुवमेंट्स, ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करत असतं, अँड वाईस वर्सा, की उजवा भाग जो असतो तो डाव्या बाजूच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल करत असतो. तर आपली जेव्हा आपण काही ॲक्टिव्हिटी करतो, दोन्ही हातांनी करतो, त्यावेळेला काय होतं, दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह, दोन्ही पार्ट जे आहेत ब्रेनचे ते ॲक्टिव्ह होतात. आणि ब्रेनचे जे 4 आपण हे म्हणतो की आम्ही त्यांना ना म्हणजे 4 चेंबर्स आपण त्यांना म्हणू शकतो, की प्रत्येक व्यक्ती कशी बनलेली आहे, किंवा त्याच्यात ते मूलभूत गुण कोणते आहेत, की कोणी आर्टिस्ट असेल, कोणी रायटर असेल, कोणी एखादा कुशल हे असेल, कारागीर असेल, किंवा कोणाचं विज्ञानाचं हे जास्त असेल. तर हे जे 4 कॉर्नर्स आहेत ना, हे ठरवत असतात की ही व्यक्ती कशात टॅलेंट आहे. पण जेव्हा तुम्ही सायमल्टेनियस मुवमेंट करता, त्यावेळेला तुमचे 4ही भाग ॲक्टिव्ह होत असतात. हां, आणि ती व्यक्तीनं जीवनात त्यांना जे काही आपण विकनेसेस म्हणतो, तर त्या विकनेसेस सुद्धा तुम्ही हळूहळू ओव्हरकम करू शकता. म्हणजे एखादा विद्यार्थी, त्याचं गणित खूप चांगलं आहे, पण भाषा विषय त्याचे
हे आहेत, वीक आहेत, किंवा भाषा विषय चांगले आहेत पण गणित वीक आहे, तर ह्या अशा ॲक्टिव्हिटीज आपण ब्रेन जिम ज्याला आपण म्हणतो हे केलं ना की हळूहळू त्याची ती बाकीची डेव्हलपमेंट पण होते. आता असं प्रात्यक्षिक करून दाखवू. हा चालेल, आवडेल आम्हाला. या हाताची ही 2 बोटं मी घेतली आहेत. बरोबर. हां, दुसऱ्या हाताची दुसरी 2 बोटं घ्यायची आहेत. ओके. हां, मी या कॅमेरामध्ये दाखवू कसं. हां, आता मी सायमल्टेनियस ना हे स्विच करेन. अच्छा. हां, ओके. ओके. सर तुम्ही करू शकता माझ्याबरोबर. आता ही 3 बोटं घेतली आहेत मी ओके. आणि ही 3 बोटं घेतली आहेत वेगळी. अच्छा, वेगळी. वेगळी. तुमची 3 दुसरी घ्या. अच्छा. हां, राईट राईट. शिफ्ट करायची. ओके. ओके. डिफिकल्ट आहे पण मजा येते. सर खूप डिफिकल्ट नाही आहे, हो. सरावाने येईल. मलाही कुठे पहिल्या दिवशी आलो होतो. प्रॅक्टिस. असे असंख्य हे तुम्ही करू शकता. आणि हे जेव्हा प्रॅक्टिस करतो ना त्यावेळेला कम्प्लीट फोकस इथेच असतो. बरोबर. तर ब्रेनला ना ती सवय लागते फोकस करण्याची. अच्छा. आणि यामध्ये आपली आय थिंक कॉन्सन्ट्रेशन पण पॉवर वाढते. इथून कॉन्सन्ट्रेशन लेवल आपली वाढते कारण तुम्ही ना कंटिन्युअस या ह्याच्यात असता बरोबर. कसं करायचं. आणि ब्रेनला आपल्याला एक न्यूरॉन्सला एक एक्सलंट हे आहे न्यूरोप्लास्टिसिटी. अच्छा. जे आपण म्हणतो ना सवय, हां हां. दॅट इज न्यूरोप्लास्टिसिटी. ओके. हां, जे तुम्ही कराल ना ते तो घेतो. पण अगेन मी सांगितलं की हे लेझिएस्ट ऑर्गन आहे. बरोबर. हां, मग ते पॉझिटिव्ह चेंजेस जे आपल्याला पाहिजेत ना त्याच्यासाठी इट विल टेक बिट टाइम. म्हणजे सगळ्याच गोष्टी इमिजिएटली होत नाही. हां, स्क्रीन इमिजिएटली सवय लागते ना पण स्क्रीनची सवय इमिजिएटली लागते बिकॉज इट रिलीजेस डोपामाइन. बरोबर. मग त्यामुळे ती सवय चुकीची जरी असली तरी ती पटकन घेतो. त्याच्यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग न्यूरॉन्स वेळ घेत नाहीत कारण डोपामाइन रिलीज होतं ना तिथे. पण जेव्हा तुम्हाला काही चांगल्या गोष्टींकडे जायचं आहे इट विल टेक टाइम. कन्सिस्टंट एफर्ट्स आर इसेन्शियल बट शुअरली इट विल हॅपन. की जसं आपण म्हणू शकतो की म्हणजे मी या गोष्टीसाठी स्ट्रॉंग बिलिव्हर आहे की चेंज विल नॉट टेक प्लेस इन अ डे बट वन डे चेंज विल टेक प्लेस. वाव, क्या मस्त आहे. आणि या ब्रेन जिम्स करून कॉन्सन्ट्रेशन पॉवर नक्की वाढते. त्याच्याबरोबर आमचे रायटिंग पॅटर्न्स वगैरे आहेत. हां, की ज्याच्याने कॉन्सन्ट्रेशन होतं आणि डेफिनेटली मेमरी वाढते तुमची. मला वाटतं की आता जे तुम्ही फिंगरची टेक्निक सांगितली, जर स्टुडंट्सनी स्टडी करायच्या जस्ट एक 2 और 5 मिनिट पहिले जर ते एक्सरसाइज केली तर मला वाटतं त्यांचा फोकस अजून त्यांचं क्लिअर होईल आणि जेवढं अटेन्शन म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणा स्टडीवर अजून वाढू शकतं. नक्की. मुलांनी हे म्हणजे एक तर त्यांना करायला मजा पण येते आणि आम्ही त्यांना मस्त छान म्युझिकवर वगैरे घेतो. त्याच्यामुळे एकदम आमच्या कॅम्पला ना मुलं खूप आनंदित असतात. जेव्हा ॲक्च्युली हा मेमरी ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तो जवळजवळ 14 तासांचा वगैरे आहे. तर आम्ही कंटिन्युटीमध्ये 3 दिवस 4 दिवसात घेतो. तर पालक एनरोल करताना पहिले प्रश्न विचारतात 4 तास एका दिवशी? मॅडम नाही हो बसणार. म्हटलं तुम्ही बघा फक्त. तर 4 तास कसे होऊन जातात ना मुलांनाच कळत नाही. आणि पालक घ्यायला येतात ते विचारतात म्हणजे त्यांच्याकडे बघून एकदम त्यांना आश्चर्य वाटतं की अरे 4 तास झाले तुला. मग विचारतात उद्या किती वाजता यायचंय एवढं. कारण ह्या अशा गोष्टी आम्ही त्यांना करतो ना त्यांना खूप मजा येते करताना. इंटरेस्ट डेव्हलप होतो. आणि ही जी पद्धत आहे ही तुम्ही आधी सकाळी उठल्यावर करा. कुठल्याही स्टडी सेशन्सच्या आधी बसा आणि करा. डेफिनेटली फोकस इम्प्रूव्ह होतो. नाही, खूपच छान. मॅडम, तुमचा असा एखादा स्टुडंट आहे का किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला असा अनुभव आला आहे का की म्हणजे तो तुम्हाला भेटण्यापूर्वी त्याच्यामध्ये असे इश्यूज होते मेमरीशी रिलेटेड आणि तुम्हाला भेटल्यानंतर किंवा तुमचं वर्कशॉप अटेंड केल्यानंतर त्याच्यामध्ये काय चेंज आला असं एखादा अनुभव तुम्ही सांगितलं तर आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की. असे बरेच विद्यार्थी आहेत पण एक आता 10वीला बसला आहे तो विद्यार्थी. KC गांधीच आपल्या इथल्या शाळेतलाच आहे.
तर 9वीमध्ये ना त्यांना ते आयसोटोप्स एक टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये ना त्या आयसोटोप्सचे नावं आणि ते विथ नंबर्स लक्षात ठेवणं आहे. म्हणजे डिसिजेस डायग्नोज करण्यासाठी वगैरे त्या टेस्ट आहेत त्या वापरल्या जातात. समेरियन, टारियन वगैरे, त्याचे 263 वगैरे, म्हणजे विथ नाव आणि नंबर हे लक्षात ठेवायचं होतं. एक असं आपल्या 9वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये एक टेबल आहे, त्याच्यात काहीतरी 5 नावं आहेत, नंबर्स आणि डिसीज, अशा प्रकारचं ते टेबल दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी मला विचारलं होतं मॅम हे कसं करायचं. तर मी सांगितलं, म्हटलं हे ना त्याचा माझ्या ह्याच्यावर उत्कर्ष मेमरी ट्रेनिंग सेंटरच्या ह्याच्यावर व्हिडिओ पण आहे त्या मुलाचा. त्याचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला आहे की ही नावं लक्षात ठेवणं किती कठीण होतं, पण आपल्या टेक्निकने त्यांनी ती लक्षात ठेवली. आणि नेमका ना परीक्षेमध्ये त्याच्यावर 2 ते ऑब्जेक्टिव्ह त्या प्रकारचे विचारले होते. तर अख्ख्या क्लासरूममध्ये ह्यालाच फक्त येत होते. अरे वा. आणि त्यांनी गंमत म्हणजे सगळ्यांना ते सांगितले सुद्धा. अरे वा. अरे वा, सगळ्यांनाच फायदा झाला. सगळ्यांनाच फायदा झाला. मग त्याला सगळ्यांनी विचारलं, अरे तुला कसं हे एवढं लक्षात राहिलं. मग त्यांनी सांगितलं, अरे माझ्यासाठी हे काहीच नाही, 5 मिनिटाचं काम होतं आणि मी कायमस्वरूपी माझ्या ते लक्षात राहील. कारण आम्ही त्याची ना त्या जे वियर्ड नावं असतात ना, ती वियर्ड नावं लक्षात ठेवण्यासाठी आमच्याकडे खास टेक्निक आहे. आणि इतकी एन्जॉय करतात ना ती मुलं त्या टेक्निकनी करताना. तर मुलांमध्ये नक्की बदल होतो, कारण ही टेक्निक्स त्यांना आवडतात, मजा येते करताना. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अभ्यास आजकाल जर बघितलं ना तर सर अगदी हुशार मुलं सुद्धा, चला आता मला अभ्यासाला बसायचं आहे, नाही बोलत नाही, म्हणजे मला कॉम्पिटिशनमध्ये पुढे यायचं आहे, जेईला ॲडमिशन घ्यायची आहे, किंवा XYZ जिथे कॉम्पिटिशन खूप आहे तिथे मला टिकायचं आहे, जायचं आहे, या उद्देशाने अभ्यास करताना दिसतात. म्हणजे इट्स अ व्हेरी बॅड हे साईन. मला त्याच्यातनं घ्यायचं आहे, मला शिकायचं आहे, हे सॉरी टू से पण नाही दिसत. कारण इंटरेस्ट एरियाज खूप डायव्हर्ट झालेला आहे. डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. इमिजिएट डोपामाइन रिलीज करणं आपल्या हातात आहे. ॲप्रिसिएशन करणारे कमी झालेले आहेत. मग त्यामुळे मुलं याच गोष्टींचा आधार घेतात. मग आपली जी मेमरी टेक्निक्स आहेत, स्टडी स्किल्स आहेत, त्याच्यातनं मुलांना अभ्यास करताना इंटरेस्ट येतो, मजा वाटते आणि मुलं इंटरेस्टने करायला लागतात. बरोबर. म्हणजे आपण असं पण बोलू शकतो की काही स्टुडंट आहेत अगेन ज्यांना मेमरीजचे इश्यूज आहेत, ते कोणाला ते एक्सप्रेस करत नाहीत आणि काही वेळेला आपण बोलतो ना न्यूनगंड अवस्थेत ते निघून जातात, कॉन्फिडन्स कमी होतो. मग अशा स्टुडंटसाठी तुमचं काय सजेशन असेल? सगळ्यात पहिलं तर म्हणजे ना त्यांनी मेमरी स्किल्सचा वापर करायला पाहिजे. आजकाल यूट्यूबवर किंवा गुगलवर सुद्धा मेमरी म्हणजे काय वगैरे तुम्ही सर्च केलं ना तर भरपूर इन्फॉर्मेशन मिळू शकते. प्रत्येकजण माझ्यापर्यंत पोचेल किंवा मी त्यांच्यापर्यंत पोचेनच असं सांगू शकत नाही. पण या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि महत्त्वाच्या आहेत की जसं मगाशी मी हार्ट ब्रेन किंवा गट ब्रेन कोहेरन्स, पॉझिटिव्हिटी, या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये डेव्हलप करायला जातात. आज मुलाला जर शिकायचं असेल ना, त्याने गुगल, यूट्यूब उघडलं ना, त्याला जे काय शिकायचं ते शिकता येणार आहे. बरोबर. पण या गोष्टी त्यांना माहिती होणं ॲटलिस्ट गरजेचं आहे. आपण छोट्या छोट्या सवयींमधनं सुद्धा ना आपली मेमरी डेव्हलप म्हणजे इम्प्रूव्ह करू शकतो. आता आपण सकाळी उठल्यानंतर जे राईटी म्हणजे उजव्या हाताने काम करणार, आपण पहिले काय करतो, किती झोपेत असलो तरी ब्रश घेतो आणि करायला सुरुवात करतो. पण त्यावेळेला जाणीवपूर्वक ना जर तुम्ही डाव्या हाताने ब्रश करायला घेतला, ब्रश अजून ऍक्टिव्ह होतो. किंवा ब्रश करताना आपण पहिले पुढचे दात घासतो, जाणीवपूर्वक मागचे दात घासा, आतून सुरुवात करा. हा, म्हणजे ना तुम्ही त्याला काहीतरी वेगळं द्या. हा, तर तो इमिजिएट ऍक्टिव्ह होतो. हा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे हे ॲक्च्युली ना मी एक उज्ज्वला दळवी म्हणून एक म्हणजे व्हेरी सिनियर कन्सल्टंट आहेत, तर त्यांचा एक आर्टिकल टाइम्स ऑफ इंडियामध्ये मी वाचला होता. त्यांनी या जाणीवपूर्वक अशा छोट्या छोट्या गोष्टींचा वापर जर आपण ह्याच्यामध्ये केला
तर तुम्ही नक्की मेमरी डेव्हलप करू शकता. प्लस आपले ब्रेन जिम तर आहेच आहे. डाव्या हाताने थोडंसं लिहायला सुरुवात करायची. भले 5 ओळी लिहा, उलट चालायचं. हां, म्हणजे तुमच्या रूममध्येच तुम्ही एक 10 फेऱ्या जरी मारल्यात ना, टू अँड फ्रो असं, सो दॅट विल ऑल्सो वर्क. हां, छान आहे. पण हे शेवटचे आता 2 क्वेश्चन जे झाले ना, तर मला असं वाटतं की जे आपलं डिस्कशन झालं, जर मुलांनी ते फॉलो केलं तर मुलांना त्यांचा भरपूर फायदा होईल. नक्कीच नक्कीच. आणि कुठेतरी पॅरेंट्स मुलांना या गोष्टी समजवू नाही शकत किंवा समजवण्याचा त्यांनी प्रयत्न जरी केला तरी मुलं ते नाही ऐकू शकत, समजून घेऊ नाही शकत. राहिला प्रश्न युट्यूबचा, तर भरपूर मुलांमध्ये असं आहे की युट्यूब ओपन केलं तर जी माहिती घ्यायची आहे ती न घेता भलतीच घेतली जाते. तर मला असं वाटतं की नक्कीच स्टुडंट्सला आजच्या डेटमध्ये तुमच्यासारख्या मेंटॉरची गरज आहे. मी आपल्या व्ह्युअर्ससाठी नक्कीच मॅडम तुमचं जे उत्कर्ष ट्रेनिंग सेंटर आहे, मी त्यांचे डिटेल्स यामध्ये देणार. ज्यांना इंटरेस्ट असेल, ज्यांना वाटतं की आपल्याला याचा फायदा होऊ शकेल, ते तुमच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील. पण आजही आपण बघतो मॅडम की भरपूर सारे असे लोक आहेत की त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या डोक्यामध्ये मेमरीशी रिलेटेड एक वेगळंच मीथ आहे. तर त्याबद्दल तुमचं व्ह्यू काय आहे? मिथ अशा गोष्टीमुळे आहे की तेच अनुभव घेत आहेत की माझ्या खरंच लक्षात राहत नाही. म्हणजे जसं मी बोललो, हां, कारण तो त्यांचा अनुभव आहे. पण जेव्हा त्यांना कळेल की मेमरी अशी कोणाची वीक नसते, की अनंत म्हणजे इन्फिनाईट मेमरी आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घेतलं आपण, तर त्यांच्याकडे जवळजवळ 22,000 पुस्तकं होती आणि ती सगळी वाचली होती त्यांनी. आणि त्याच्यातलं कोणत्या पुस्तकात कुठल्या पानावर काय मजकूर लिहिला आहे हे त्यांना माहिती असायचं. तर त्यांचा ब्रेन कसा होता, काही सुपर नॅचरल किंवा इनह्युमन अमानवीय शक्ती वगैरे होती का कोणती? नाही, ही त्यांनी डेव्हलप केलेली आहे. सो आपण ती डेव्हलप करू शकतो. आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की लोक म्हणजे जनरल गोष्टी तुम्ही विसरून जाता. घरात आल्यानंतर चावी कुठे ठेवली इथपासनं बाहेर निघताना शोध असते. बरोबर. तर त्याचं कारण असं आहे ना की जेव्हा सोशल मीडिया नव्हता त्याच्या आधीचा जो पिरियड आपण बघितला, तर त्यावेळेला ना आपण जे काय वाचायचो किंवा घराच्या बाहेर पडल्यानंतर जसं आपण म्हटलो की 5 सेन्सेस जे आपले आहेत ते मेमरी सगळी तयार करत असतात ॲक्च्युली. तर दुकानांच्या पाट्या, बोर्ड वगैरे, ही जी काही इन्फॉर्मेशन, जे काय आपण गाणी बघायचो, ऐकायचो वगैरे, ती सगळी इन्फॉर्मेशन ना 1 किंवा 2 GB डेटापर्यंत लिमिटेड होती पर डे. आता ती वाढत चालली. आता किती डेटा घेताय तुम्ही? 30-40 GB डेटा तर तुम्ही असे पण घेता दिवसाला, वेगवेगळ्या माध्यमातून. मग तो काय होतो, डेटा ओव्हरलोड झालाय. लिटरली डेटा ओव्हरलोड होतोय तुमच्याकडे. आणि पुन्हा तोच पुरेशी झोप नाही, योग्य आहार नाही, स्ट्रेस आहे, नेगेटिव्ह विचार आहेत की मुलांमध्ये आपला परफॉर्मन्स, प्रोफेशनल्स लोकांचाही तोच इश्यू आहे. सो स्ट्रेस लेवल वगैरे या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत ना. आणि त्याच्यामुळे म्हणजे माझी मेमरी म्हणजे मला लक्षात राहत नाही, हे ऑटोमॅटिक घडत चाललेलं आहे. फोकस कमी होतो आहे कारण स्ट्रेस, आणि ही सगळी कारणं त्याला जबाबदार आहेतच. त्याच्यामुळे त्याला एकच आपण करू शकतो की नियोजन आपलं व्यवस्थित असायला पाहिजे. हां, की आजच्या दिवसाला आपण असं नाही म्हणू शकत की सोशल मीडियापासून तुम्ही कम्प्लिटली दूर राहा, त्या गॅजेटपासून दूर राहा कम्प्लिटली. त्याच्यासाठी ना एक आपण स्वतःवर नियमन घालून घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात चुकीची सवय म्हणजे उठल्या पहिले फोन बघणं. ते तर डोळ्यांच्या दृष्टीनेही हार्मफुल आहेच, प्लस मेमरी फॉर्मेशनसाठी पण ते चुकीचं आहे. हां, त्याच्यामुळे तुम्ही माझ्या या कामासाठी मी मोबाईल बघणार आहे, तो तेवढ्या वेळात बघणार आहे. व्हॉट्सॲप मला बघायचं आहे, 1-2 तासाने मी बघत जाईन, मग तेच फक्त बघीन.
असं जर नियोजनबद्ध केलं ना तर काहीच कठीण नाही आहे. मग हे मेमरीची जी मिथ आहे ना की माझ्या लक्षात राहत नाही ते नक्की दूर होईल. इन शॉर्ट सेल्फ कंट्रोल आपला असला पाहिजे. ओव्हर थिंकिंग खूप आहे या सगळ्या स्ट्रेसमुळे. आता माणूस दिवसाला जवळजवळ 75,000 वेगवेगळे विचार त्याच्या डोक्यात येत असतात. सर त्याच्यातले सुद्धा 90% थॉट कसे आहेत, रिपिटेटिव्ह आहेत. हां, माझं कसं होईल, याला मला प्रमोशन मिळेल का, बरोबर, किंवा आता मला इकडे यावर्षी हे प्लॅन केले ते होईल का, हे कसं होईल, माझी तब्येत मला साथ देईल का. तेच 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 रिपिटेटिव्ह, मुलाची ॲडमिशन होईल का, ते सगळे 90% थॉट रिपिटेटिव्ह आहेत. आणि त्या 90% मधले पण 80% थॉट्स नेगेटिव्ह आहेत आणि वरीज वाले आहेत. जास्त इम्पॅक्ट. हां, सो ऑल दिस इन्क्रीजेस युअर स्ट्रेस आणि तो मेमरीवर तुमच्या परिणाम करणारच आहे ना. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचं तुम्ही नियोजन केलं ना तर कुठलीच गोष्ट कठीण नाही आहे. हां, चांगलं आहे मॅडम. आणि मॅडम, मेमरी पॅलेस टेक्निक म्हणजे एक्झॅक्टली काय असते आणि ती आपण कशी वापरली पाहिजे? मेमरी पॅलेस म्हणजे वेगवेगळी लोकेशन्स आपण त्याच्यात कन्सिडर करतो. हां, आणि त्या लोकेशन्सवरनं आपण आमची काही म्हणजे टेक्निक्स आहेत की ज्याच्यामुळे आपण त्या काही गोष्टी तिथे असोसिएट करतो. म्हणजे लॉंग डेटा लक्षात ठेवायला वगैरे या गोष्टी उपयोगी पडतात. आणि स्पीड रीडिंग आणि मेमरी कोचिंग हे एकमेकांशी रिलेटेड आहेत का? सॉरी, स्पीड रीडिंग हा टोटल वेगळा कॉन्सेप्ट आहे. पण तो तुम्हाला अभ्यास करताना खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यातून तुम्हाला अभ्यास करण्याचा वेळ कमी लागतो. आता आपण लहानपणापासून काय ऐकत आलोय की सावकाश वाच, लक्ष देऊन वाच, बरोबर. पण त्या सावकाश वाचण्याच्या प्रोसेसमध्ये काय होतं माहिती आहे, वी आर मोर प्रोन टू डिस्ट्रॅक्शन्स. आता समजा तुम्हाला मी सांगितलं की सर 10 पेनं आपल्याला विकत घ्यायचे, तुम्ही एका दुकानात गेलात, तिथे 4च मिळाली, तुम्ही काय कराल, दुसऱ्या दुकानात जाणार, बरोबर. तसंच आहे जेव्हा तुम्ही वाचता ना त्यावेळेला आपल्या ब्रेनची ना एक जशी शरीराला भूक लागते तशी ब्रेनची पण एक भूक आहे. हां, शब्दांची भूक त्याला आपण म्हणू शकतो. आणि ती एका मिनिटाला आपल्याला 400, 500, 700, 800 शब्दसुद्धा ग्रहण करण्याची आपली हे आहे. हां, मग ज्या वेळेला तेवढे शब्द आपल्याला एका मिनिटात मिळत नाहीत ना त्यावेळेला तुम्ही दुसरीकडे जाता ते शब्द शोधायला. मग ते डिस्ट्रॅक्शन होतं. बेल वाजली का, नोटिफिकेशन काय आलं, आई काय करते आतमध्ये वगैरे, कारण ती तुमच्या ब्रेनची भूक आहे, गरज आहे. मग ते शोधायला दुसरीकडे शोधतं. म्हणून जेवढं तुम्ही स्पीडनी वाचाल ना हां तेवढं तुमचं डिस्ट्रॅक्शन्स कमी होतात. हां, पण ते अगेन देर इज द थिंग की एका दिवसात नाही होऊ शकत. हे त्याच्यासाठी मेथड आहेत की आम्ही वेगवेगळ्या मेथड शिकवतो की कसं बोटांचं स्पेसिंग त्याला तुम्ही अप्लाय करा, किती वर्ड कॅप्चर करा, पहिले स्वतःची स्पीड टेस्ट करा वाचनाची. हां, त्याप्रमाणे मग हळूहळू तुम्ही कसं डेव्हलप करा. मग एका पेजमधला एक पॅरेग्राफ घ्या, सेग्रिगेट करा, किंवा ज्याच्यात राईट आणि लेफ्ट अलाइनमेंट असेल तर त्यातल्या राईटवर कॉन्सन्ट्रेट करा, लेफ्टवर कॉन्सन्ट्रेट करा. आणि मग तुमचे त्याचं आम्ही ना त्याला एक ह्युमन आय कॅमेरा ही कॉन्सेप्ट आहे आमची. म्हणजे तुम्ही म्हणजे काही लोक स्पीड रीडर्स असे आहेत ना की ते जसं आपण फोटो क्लिक करतो तसं एका नजरेमध्ये त्या पूर्ण पानावरचे कॉन्टेंट घेतात. हां, सवयीने तुम्ही हे नक्की करू शकता. हां, आणि त्याच्यामुळे मुलांचा वेळ वाचतो अभ्यास करण्याचा. आणि हळूहळू जेवढं तुम्ही वाचन कराल तेवढ्या वाचनाने समृद्ध तर होणारच आहात. हां, म्हणजे मुलांना टेक्स्टबुकच्या व्यतिरिक्त वाचनाची आवड कशी लावायची, कारण ते बिचारे म्हणतात आम्हाला वेळच मिळत नाही. आणि दुसरं टेक्स्टबुक वाचता वाचताच त्यांना टाइम जातो, वेळच मिळत, शाळेचाच अभ्यास होत नाही तर पालक म्हणतात कुठे दुसऱ्या पुस्तकांचं सांगता मॅडम. तर अगेन हे सगळं जुळलेलं आहे की तुम्ही मेमरी टेक्निक शिकाल
तर कमी वेळात जास्त अभ्यास करू शकाल, तुम्ही अवांतर वाचन करू शकाल. अगदी वाचनच करायला पाहिजे असं काही नाही. जर एखाद्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील मुलांच्या तर त्यांना तेही करायला व्यवस्थित वेळ मिळतो. कारण ज्यांना अशा काही हॉबी किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्येही इक्वल इंटरेस्ट असतो त्यांचा बिचाऱ्यांचा खरंच प्रॉब्लेम असतो की अभ्यासच दिलेल्या वेळात होत नाही, त्यामुळे घरनं अशा ॲक्टिव्हिटीजसाठी पालक नाही म्हणतात. आणि ती मुलं बिचारी अजून डिप्रेस होत जातात मग. पण ह्या दोन्हीचा प्रॉपर बॅलन्स ते साधू शकतात या माध्यमातून. अच्छा अच्छा, नाही फार चांगलं सजेशन आहे मॅडम. मॅडम मला अजून एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे की आजचे स्टुडंट जे मोबाईलमध्ये डिस्ट्रॅक्ट झालेले आहेत, आणि मोबाईलमध्ये डिस्ट्रॅक्ट म्हणजे मॅक्सिमम कोणी इंस्टाग्रामवर असतो, कोणी फेसबुकवर असतो, कोणी व्हॉट्सॲपवर असतं. तर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मुलांच्या मेमरीवरती काही इफेक्ट होतो का? नक्कीच नक्कीच. जेव्हा सोशल मीडियाचा वापर करतो ना तेव्हा जास्त करून आपण काय बघतोय, इंस्टाग्राम रील्स. बरोबर. रील्स किती वेळाचे असतात, 1 मिनटं 1.5 मिनटं वगैरे. मग आपल्या न्यूरॉन्सना अगेन तो म्हणजे हा सायंटिफिक कॉन्सेप्ट खूप आहे की त्याला ती सवय लागली आहे. 1-1.5 मिनिटांनी स्क्रीन बदलते सारखी. मग न्यूरॉन्सला तीच सवय लागते आणि तेच ते मागतायत. जेव्हा तुम्ही म्हणजे मुलं अभ्यासाला बसतात त्यावेळेला इट्स नॉट लाईक द स्क्रीन ना, की एक पान 1 मिनिटात गेलं, दुसरं पान 2 मिनिटात गेलं, असं नाही होऊ शकत. हां, पण ते न्यूरॉन्स त्यांना ते शांत बसू देत नाहीत. दे आर डिमांडिंग कंटिन्युअसली चेंज दिस. कारण ते न्यूरोप्लास्टिसिटी त्यांना ती सवय लागलेली आहे. बरोबर. त्यामुळे ते मुलं कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. हा मेजर इश्यू आहे. फोकस त्यांचा म्हणून होत नाहीये की स्क्रोल करताना सतत समोरनं स्क्रीन हलतीये 1-1.5 मिनिटांनी हलतीये. आणि पुस्तकात तर तसं नाहीये ना, तुम्हाला त्याच्यावर प्रॉपर वेळ देणं गरजेचं आहे. पण ते वेळ देणं हे त्या फिजिओलॉजिकल स्टेटमुळे, न्यूरॉन्सच्या फिजिओलॉजिकल स्टेटमुळे शक्य होत नाहीये. आणि म्हणून मेमरी ट्रेनिंगमध्ये सगळ्यात पहिले म्हणजे आपण फोकस कसा वाढवायचा, अटेन्शन कसं वाढवायचं, हे ब्रेन जिम किंवा आमची जी सगळ्यात पहिले 4 तास जे आहेत ना आमच्या मेमरी ट्रेनिंग प्रोग्रामचे, ते खूप महत्त्वाचे आहेत. जिथे म्हणजे सोल आपण जे म्हणू शकतो, व्हिज्युअल्स आणि काही जे अगदी कोर कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या आम्ही तिथे शिकवतो. आणि त्याच्यामुळे मग हा जो परिणाम आहे तो हळूहळू तुमचा म्हणजे तो फॅक्टर थोडा कमी होऊन मुलं कॉन्सन्ट्रेट करू शकतात. तर तो हा फॅक्टर प्रत्येकाने स्क्रीनला लिमिट लावणं, जसं मगाशी तुम्ही सांगितलं, कंट्रोल असला पाहिजे. मॅडम छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की आमच्या व्ह्युअर्सला खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी त्यांना कळल्या असतील, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल किंवा त्यांचे रिलेटिव्स, त्यांची मुलं त्यांना ते गाईड करू शकतील. आणि मॅडम मला एक विचारायचं आहे की तुमचं जे हे मेमरी स्किल वर्कशॉप असतं ते ऑनलाईन असतं का की फक्त ऑफलाईन? आतापर्यंत तो ऑफलाईनच होतं, पण आता ऑनलाईनही पुढच्या महिन्यापासून सुरू करणार आहे. अच्छा, म्हणजे ऑनलाईन झालं तर फार फायदा होईल की जे लोक नियर ऑफ नाही आहेत ते ऑनलाईन तुमचं वर्कशॉप अटेंड करू शकतील. सर, अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की आपल्याकडे कशा वेगवेगळ्या चॅम्पियनशिप्स होतात, खेळांच्या, बॅडमिंटनच्या असतात, चेसच्या असतात, रनिंगच्या मॅरेथॉन्स वगैरे होतात. तसं आपल्या इकडे ना मेमरी चॅम्पियनशिप्स पण होतात, राज्यस्तरीय म्हणजे स्टेट लेवल, नॅशनल लेवल अँड इंटरनॅशनल लेवल ऑल्सो. हां, तर त्याच्यामध्ये 5-5 मिनिटात मुलं 200-200, 300-300 वाक्य क्रमाने लक्षात ठेवतात सर. हां, तिथे 18 वर्षापर्यंत, 18 ते 40, आणि ॲडल्टचा पण एक हे आहे त्याच्यामध्ये. म्हणजे लिटरली 70-80 वर्षाचे लोक सुद्धा त्याच्यात पार्टिसिपेट करतात. आणि दे शो देअर मेमरी पॉवर. आणि मी असा एक प्रोग्राम अटेंड केला होता, मला त्या एका प्रोग्रामसाठी चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं की म्हणजे त्यांना ते हे आवडलं की कल्याणसारख्या शहरामध्ये यांनी हा एक इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याच्यामुळे. आणि मलाही म्हणजे त्या प्रोग्रामला जाऊन खूप आवडलं की मला माझा मुख्य मनसत्ता असा आहे की आपल्या इकडे कल्याणमध्ये आणि ओव्हरऑल डिस्ट्रिक्टमध्ये की मेमरी चॅम्पियनशिप आपण सुरू करायची आहे. अरे वा, फारच छान. त्याने विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. कारण
ऍक्च्युली असं आहे की कोणाला अवेअरनेसच नाही आहे अवेअरनेस नाही. की असं पण काही असतं. आपलं फक्त 30 डोक्यामध्ये आहे, ओले बदाम खा भिजवून आणि आपली मेमरी वाढते, बस एवढंच आपल्या डोक्यामध्ये आहे आणि तेच आपण घेऊन पुढे चाललेलं आहे. सर, याच गोष्टींचं अवेअरनेस लोकांना प्रोव्हाइड करण्यासाठी मॅडम आपण चॅनल चालू केलेलं आहे आणि या आमच्या चॅनलसाठी तुम्ही जो तुमचा व्हॅल्युएबल टाईम दिलात आणि एवढी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आमच्या व्ह्युअर्सला प्रोव्हाइड केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. दर्शकांना सुद्धा मी एक गोष्ट सांगू शकते की हर्षल सरांमुळे, यांच्या चॅनलमुळे मला मेमरी अवेअरनेस करण्याची एक खूप चांगली संधी मला सर तुम्ही दिलीत. खूप खूप तुमचे धन्यवाद. वेलकम मॅडम. मी विवासला रिक्वेस्ट करेन की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ठेवीन, ते तुम्ही बघा. तुम्ही मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला वाटतं की आजच्या डेटमध्ये जे इम्पॉर्टंट आहे आपलं मेमरी वाढवणं हे तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी जरुरी असेल तर डेफिनेटली मॅडमला कॉन्टॅक्ट करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच काही नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.